सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता मंजू पोलीस स्टेशनला आलेली असते आणि आता पोलीस स्टेशनला आल्यावरती सगळेजण तिथे असतात. भारती मावशी ते आणि पडवळण ते आणि ते बोलत असतात. तर मंजू म्हणते की झालं की कामाला सुरुवात. तर आता लगेच म्हणतात की हो ना, हो मॅडम गुड मॉर्निंग सगळ्या म्हणतात. तर मंजू म्हणते की हो ठीक आहे. तर आता लगेच म्हणतात की हे तुम्हाला खूप चिडतात ना, नवीन आलेलं मॅडम, असं करायला नको आहे त्यांनी, असं मंजू म्हणते. तर आता भारती मावशी त्या म्हणतात की अहो आम्हाला चिडल्यावर आम्हाला काहीच नाही वाटत हो, पण तुम्हाला जेव्हा चिडतात ना तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं. असं वाटतं की का तुम्हाला चिडत असतील त्या, असं वाटत असतं. तर आता लगेच मंजू म्हणते की माझं काही नाही हो, पण तुमचंच मला वाईट वाटतं असं म्हणतात. तेवढ्यात आता ती पूर्वा पाटील मॅडम येते आणि ती आल्यावरती आता सगळेजण तिथून आतमध्ये त्याच्या कामाला निघून जातात. तर इकडे आता पप्पा टपरीवर चहा करत असतो. चहा प्यायला काही जण येतात. चहा प्यायला पप्पासोबत गप्पा मारतात. तर इकडे जो त्या आहे तो पण तिथे येतो आणि बसलेला असतो टपरीवरती. आणि इकडे आता काही गुंडच्या माणसाचे येतात तिथे आणि ते आल्यावरती पप्प्याला बळजबरी चहा घेतात. पप्पा म्हणतो की पैसे द्या. तर ते म्हणतो पैसे नाही सुट्टे आमच्याकडे. तर पप्पांचं जाऊ द्या, नका खिचकीच घालू, भांडणं नका करू. तर ते म्हणतात की तुझी लायकी का आमच्यासमोर उभं राहण्याची, हाणशील का मला, हाणशील, ये बाहेर हाणचल, असं म्हणत असतात. पप्पा बाहेर येतो. तेवढ्यात तो माणूस पप्प्याला हाणायला हात उचलतो आणि सत्या हात पकडतो. त्यांच्यामध्ये मारामारी होते आणि ती दोन माणसं खाली पडतात. तर आता तिथे पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की मंजू मॅडम बाहेर या आणि म्हणतात की ह्या चौघांना आतमध्ये टाका, चला या आतमध्ये घ्या, अटक करा या चौघांना, असं म्हणतात. आणि आता ते म्हणतात काय अटक करा. मंजू पूर्ण आता घाबरून जाते. ते चौघांना आतमध्ये घेऊन येतात. तर ते सत्याविषयी काही पण खोटं सांगायला लागतात. म्हणतात की हे बघा, ह्या टपरीवाल्या माणसानेच आम्हाला हे केलं, यांना खुणवलं आणि मारायला धावले, हे असं खोटं बोलतात. पप्पा म्हणतो खोटं नका बोलू तुम्ही. सत्या म्हणतो अरे किती खोटं बोलतात ना तुम्ही, खरंच तुम्हाला सोडणार नाही, दाखवतो मी तुम्हाला, सत्या चिडून म्हणतो. तर आता लगेच मग जी पूर्व पाटील आहे ती म्हणते की बघितलं का, आमच्या समोरच इथे असं बोलतोय, तर तिथे काय केलं असणार तुम्ही, आम्हाला काही कळत नाही का, असं म्हणत असते. आणि म्हणत असते की आम्हाला समजतंय नक्की तुम्ही काय केलं आहे ते, आता आम्हाला कळलं आहे, सत्या तुझीच चूक आहे सगळ्यामध्ये, असं म्हणतात. तर आता मंजूला म्हणतात की बलमा जो असतो तो बलमा म्हणतो की काही बोलू नका मॅडम तुम्ही. तर आता पूर्व पाटील मॅडममध्ये एक गुंड येतो, गुंड सत्या, असं म्हणतात. तर आता लगेच बलमा म्हणतो काही बोलू नका आणि बलमाच्या आणि त्यांच्यामध्ये चुपते भांडणं. तर आता लगेच ती पूर्वा पाटील मॅडम त्या बलमावर हात उचलते, त्याला मारते आणि म्हणते की हे बघ, पुन्हा माझ्याशी वाडा बोलायची गरज नाही. आणि आता लगेच बलमा म्हणतो की मॅडम तुम्ही कोणावर हात उचललाय माहिती का, सत्याचा मित्र आणि ह्या इथला साताऱ्याचा नगरसेवक. विचार करा तुम्ही आता काय घडलं तुमच्यासोबत. तर आता लगेच ती म्हणते की काय घडणार आहे घडून घडून, काय करणार आहे तू, तुला सोडते मी, चल नगरसेवक म्हणून, असं म्हणते. आणि आता त्याला तिथून सोडते आणि सत्याला अटक करायला सांगते. म्हणते की यांना आत जेलमध्ये टाका. आणि आता मंजू त्याला जेलमध्ये टाकते सत्याला. आणि आता सत्या जेलमध्ये असतो. तर इकडे आता मम्मी साहेबांना त्यांना एक फोन येतो. ते म्हणतात की काय झालं आहे. तर तो माणूस म्हणतो की अहो आपल्या सत्तादाला नाही का जेलमध्ये टाकलं आहे, मंजू मॅडमने अटक केली आहे. त्यातून काय, तर आता मम्मी साहेब सपनात ते लगेच जायला निघतात तिकडे. तर इकडे आता लगेच जी मंजू आहे ती विनवण्या करत असते, म्हणत असते सत्याला सोडवा, असं का करताय तुम्ही. तर ते म्हणतात की हे नका बघू, बाकीचं बघा तुम्ही, त्या ताजसाहेबांची फाईल आणा चला. आणि ते बघा ताजसाहेबांच्या फाईलमध्ये नेमकं काय आहे काय नाही, काय चाललं आहे ते. आणि आता ती फाईल घेऊन आणायला जाते मंजू आणि मॅडमकडे देते. तर ती बघून ती म्हणते की फाईलमध्ये काय आहे, ओ गहाळ केली आहे तुम्ही, कोरे कागद आहे त्या फाईलमध्ये फक्त, तुम्ही ताजसाहेबांची फाईल गहाळ केली आहे, तुम्हाला बघा आता काय करतो आम्ही. आणि खूप बोलते. तर आता तिथून जाते. तेवढ्यात मम्मी साहेबांना त्यांची गाडी येते. मम्मी साहेबांना त्या म्हणतात की सत्या काळजी करू नको, आम्ही पूर्वा मॅडमशी बोलून घेतो, असं म्हणतात. आणि इकडे आता चित्रकार विचारतात काय गं मंजू, कसं काय गायब झालं ते. तर आता मंजू म्हणते की काय माहिती अहो पप्पा, मी नीट व्यवस्थित ठेवली होती पण कसं काय गायब झाली ना काय माहिती, असं म्हणत असते. मम्मी साहेबांना त्या इकडे बोलत असतात, म्हणत असतात की पूर्वा मॅडमच्या सत्याला सोडा, पण मॅडम त्यांनाच बोलतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय